TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि माझ्यासोबत आज आपल्या न्यूजरूम मध्ये आहेत पंकजा मुंडे रोकठोक मध्ये. पंकजाजी खूप खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये. पंकजा मुंडे यांनी 2 महिने त्या राजकारणापासून दूर राहिल्या, सक्रिय राहणार नाही असं त्यांनी त्या 2 महिन्यांमध्ये म्हटलं. त्यानंतर आल्यानंतर 2 महिन्यात यात्रा केली, शिवशक्ती यात्रा केली. या यात्रेच्या माध्यमातून तुम्ही नेमकं काय साध्य केलं, तुमच्या मनात नेमकं काय होतं ते आज आम्हाला जाणून घ्यायचंय. खरं तर मी जे 2 महिन्याचा ब्रेक घेतला त्यामध्ये मी पूर्णपणे आध्यात्मिक वेळ घालवला आणि माझी एक इच्छा होती की श्रावण महिन्यामध्ये मी शिवशक्ती परिक्रमा करावी, म्हणजे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत आणि जेवढे शक्तिपीठ आहेत त्यांचं दर्शन घ्यावं. आणि मी त्या हेतूने ती परिक्रमा, तिला यात्रा तर मी म्हटलं पण नाही, प्लॅन केली, पण लोकांच्या उपस्थितीमुळे आणि त्याला दिलेल्या त्या भव्य दिव्य स्वरूपामुळे त्याला यात्रेचं स्वरूप आलं. तर मी जेव्हा निघाले होते तेव्हा मला हे माहीत होतं की लोक मला भेटणार आहेत, त्यांची उत्सुकता आहे. गेले 4-4.5 वर्ष मी महाराष्ट्राच्या राजकारणात कमी दिसते, तर त्या लोकांची उत्सुकताची मला कल्पना होती, पण जे आउटकम होता तो माझ्याही इमॅजिनेशनच्या बाहेर होता. एक कसा अनुभव होता या सगळ्या यात्रेचा, अर्थात तुमच्या परिक्रमेचा? तुम्ही फक्त म्हणजे एक देवदर्शन हेच डोळ्यासमोर ठेवलं होतं की मग एकूणच त्या सगळ्याला झालेली गर्दी पाहता त्याला आम्ही शक्ती प्रदर्शन का म्हणू नये? बेसिकली माझं देवदर्शनाबरोबर मी जेव्हा परिक्रमेविषयी डिक्लेअर केलं तेव्हा हे सांगितलं होतं की मी तुमच्या आणि देवाच्या दर्शनासाठी येत आहे. देवदर्शनाबरोबर साहजिक आहे लोकांना भेटीगाठीची इच्छा होती आणि त्याला निमित्त माझ्याकडे नाही आहे, कारण मी काही कुठल्या सरकारी कार्यक्रमात जाऊ शकत नाही किंवा कुठल्या संघटनेच्या कार्यक्रमात मला इकडे कुठली जबाबदारी नाही. तर माझ्यावर प्रेम करणारा किंवा माझ्या एका सभेवर मतं देणारा असा जो भरपूर मोठा वर्ग आहे, जो माझ्यावर निस्वार्थ प्रेम करतो, ह्यांना मी भेटू कशी? आणि त्या निमित्ताने माझी त्यांची भेट झाली. मी युवा मोर्चात असताना यलगार केला होता, ती पण भव्य यात्राच होती. त्याच्यानंतर मी संघर्ष यात्रा मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर केली होती, जी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचं फार मोठं योगदान ठरलंय, ती केली होती. पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आता 4-4.5 वर्ष माझ्या राजकारणातल्या केवळ आणि केवळ संघटनेच्या केंद्रातल्या आणि मध्य प्रदेशच्या जबाबदारीनंतर हा आउटकम लोकांचा, हे मला वाटतं फार माझ्यासाठी पण खूप इन्स्पायरिंग आणि मानसिक ताकद देणार आहे. 12 जिल्हे आणि 5000 किलोमीटरची यात्रा, हे 12 जिल्हे नेमके कसे निवडले, म्हणजे कशासाठी हेच जिल्हे का? ॲक्च्युली मला ज्या जिल्ह्यांमधनं मागणी होती त्या जिल्ह्यांमध्ये मला जाताच आलं नाही. म्हणजे जसं बुलढाण्याचे लोक खूप प्रतीक्षा करतायत, विदर्भातला भाग काही आहे की ते खूप माझी प्रतीक्षा करतायत, त्याचबरोबर नगर जिल्ह्यामध्ये लोक मला बोलवत आहेत, उत्तर महाराष्ट्रात बोलवत आहेत. पण जिथे ज्योतिर्लिंग आहेत शिवाची आणि जिथे शक्तीपीठ आहेत, त्यामुळे तो भाग मी निवडला नव्हता, शिवशक्तीने निवडला होता. तर योगायोगाने मला त्या भागात जाता आलं. या 12 जिल्ह्यांमध्ये ओबीसींचं देखील प्राधान्य आहे. तुम्ही म्हणता की बुलढाण्यामध्ये तुम्हाला बोलावलं होतं, मात्र हे जे 12 जिल्हे आहेत, या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्ही तुमचा एक टार्गेट ठेवला होता का ऑडियन्सचा? नाही, ॲक्च्युली अजिबात नाही. कारण जिथे ज्योतिर्लिंग आहे ते काय मी बदलू शकले नाही, जिथे शक्तीपीठ आहे ते मी बदलू शकले नाही. जसं रेणुका मातेचं शक्तीपीठ आहे ते पण खूप आयसोलेटेड आहे, तिथेही प्रचंड गर्दी झाली. वणीच्या देवीला मी गेले तिथेही, आणि बरं रांगेत जे उभे राहायचे ते पण जणू माझ्या परिक्रमेचे सहभागी झाले. नाही तर जनरली लोक रांगेत उभे असले की जरा असं अरे बापरे आम्ही रांगेत उभे, पण ते रांगेतून मला शुभेच्छा देत होते, हात हलवत होते, त्यांची मुलं माझ्या हातात देत होते. ते लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आणि हे मी काही ठरवली नव्हती की या एरियातून जायचंय. जिथे ज्योतिर्लिंग आहे आणि जिथे शक्तीपीठ आहे तिथेच मी गेले. आमचं कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर, तिथे मी गेले. आणि 1-2 मंदिरं जे मला त्या ह्याच्यात घ्यायची होती ते ऑटोमॅटिकली ती तशी काही असं ओबीसी आहे किंवा आपली जात आहे का आपला फॉलोअर आहे असं काहीच त्याच्यामध्ये मला ऑप्शनच नव्हतं. तर मी जिथे गेले तिथे सर्वच समाजाचे लोक होते त्या माझ्या ह्याच्यामध्ये. पंकजाजी, तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी देण्यात आली आहे, मात्र तुम्ही महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक आहात. कार्यकर्त्यांनाही असं वाटतं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये यायला हवं असं तुम्ही तुमच्या भाषणामध्ये म्हणाला होतात. तर तुम्ही काय म्हणाला होतात, तुम्हालाच एक आठवण करून देते. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात मी सक्रिय नाही. मला पक्षाने दिल्लीमध्ये पद दिले आणि मध्य प्रदेशची सहप्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. पण
महाराष्ट्राचा जो समस्त वर्ग आहे, जो मुंडे साहेबांवर प्रेम करणारा तर आहेच आहे, पण स्वतः पंकजा मुंडे म्हणून मलाही मानणारा वर्ग आहे. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की ताई तुम्ही महाराष्ट्रात या. आता म्हणजे महाराष्ट्रात तर काही मला रोलच नाही पक्षाकडनं, तर मी काय म्हणून येऊ. म्हटलं चला आपण देवाच्या दर्शनाला निघावं, कोणाच्या घरी चहा प्यावा, कोणाशी बोलावं, कोणाशी देवाणघेवाण करावी असं वाटलं. 10-12 माणसं जमा केले आणि आपण निघाले. तुमची ही इच्छा पक्ष मान्य करत नाही का? नाही, हे जे मी बोलले तेच मी आता तुम्हाला उत्तरात मध्ये देखील बोलले की पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे ती सचिव, राष्ट्रीय सचिवाची आहे. मला मध्य प्रदेशचा सहप्रभार दिला आणि माझा एक स्वभाव आहे, इव्हन मी जेव्हा मंत्री होते मी माझ्या मंत्रालयाच्या बाहेर कधी कुठेही नाक खुपसत नाही. मला जी जबाबदारी दिली, आय एम अ व्हेरी सिन्सिअर, संघाच्या मुशीतून निघाली भाजपची कार्यकर्ता आहे मी. आणि भाजपची कार्यकर्ता नाही तर मी एक लोकनेता देखील आहे, हे तर आता कदाचित सर्वजण मान्य करतील आता तरी. तर मला एक माझं जे काम आहे ना त्या चौकटीच्या बाहेर मी कधी जात नाही. आता पक्षाने काय काम दिलंय, तिकडे सचिव आणि तिकडे सहप्रभारी, तर मी त्याच्या बाहेर जात नाही. इथे बोलवलं ज्या ठिकाणी मी तिथे जाते. आता जसं पिंपरी चिंचवडची बाय इलेक्शन होती, कसब्याची निवडणूक होती, मराठवाड्याच्या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुका होत्या, सगळीकडे तर मी होते. पण जबाबदारी नसेल तर आपण स्वतःहून तिकडे कसं जाणार. तुम्ही म्हणता की मुंडेंची कन्या खूप सहनशील आहे. ही सहनशीलता याचा कधी अंत होणार आहे की नाही, किंवा किती काळ तुम्ही असं सहन करणार आहात? म्हणजे तुम्ही असं काही ठरवलंय? नाही, सहन करण्याचा विषय नाही. लोक सारखे म्हणतात तुम्ही संघर्ष कन्या आहेत, तुम्ही किती सहन करणार. आता समोरचा माणूस प्रश्न विचारतो, मी तर म्हटले नाही स्वतःहून की मी खूप सहन करते, पण समोरचा माणूस जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा मी त्याला हसून उत्तर दिलं की मी संघर्ष कन्याबरोबर सहनशील कन्या देखील आहे. सहनशीलता हवीच, राजकारणात नाही, जीवनामध्ये माणसाला सहनशीलता आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा कुठलाही इम्पल्सिव्ह निर्णय कधी कधी घ्यावे लागतात, पण कधी कधी आपण जेव्हा विचार न करता कुठलाही निर्णय घेतो किंवा कुठलीही गोष्ट त्या क्षणापुरती असह्य होते, पण नंतर मागे वळून बघतो तर आपल्याला वाटतं की कदाचित ती आपल्या आयुष्यात आवश्यक होती. तर सहनशीलता वगैरे आवश्यकच आहे आणि माझ्यामध्ये खूप संयम आणि सहनशीलता आहे. माझ्यामध्ये फक्त अन्यायाच्या बाबतीत, म्हणजे माझा म्हणून नाही, एकूणच जेव्हा मी मंत्री होते, जेव्हा मी आमदार होते, कुठल्या सेक्टरवर अन्याय होत असेल तर मी उभी राहते. पण स्वतःच्या बाबतीत जाऊन मी असं काही वोकली कधीही आयुष्यामध्ये असं बोललेली नाही. पण ही सगळी सहनशीलता कुठून आली? म्हणजे गेल्या 2 महिन्यांमध्ये असं काय तुम्ही केलं त्यामुळे ही सहनशीलता? 2 दशकांमधली सहनशीलता आहे, 2 महिन्यामध्ये नाही. माझा राजकारणाचा 2019 पासून नाही, मी 2009 मध्ये राजकारणात आले. आज 2024ला आपण सामोरं जातोय निवडणुकीला. आता मलाही 2 दशकं झाली, म्हणजे 2004 पासून मी मुंडे साहेबांचं काम करतेय. 2009ला मी निवडणूक लढले, तर मी राजकारणातच, माझा जन्मच वादळात झाला. राजकारणात आले तेव्हापासून मी संघर्ष बघतेय. मुंडे साहेबही तेव्हा खासदार होते आणि आमच्या जिल्ह्यात एकही आमदार भाजपाचा नव्हता. आम्ही दोघांनी खूप संघर्ष केला एकत्र. तर मला वाटतं तिथूनच ती सहनशीलता असावी, किंवा माझ्यात सहनशीलता आहे म्हणून मी टिकले विदाऊट एनी टेकू. कोणते टेकू न देताही टिकून राहिले. हे सहनशीलते लोकांपर्यंत पोचते, हे महत्वाचं आहे. पण संघर्ष कन्येला सहनशील कन्या म्हणण्याची ही वेळ आताच नेमकी का आली? नाही, आता ती लोकांना कळली सहनशीलता. यालाच जोडून प्रश्न आहे ताई. आता आपल्याला माहिती आहे की अजितदादा हे तुमच्यासोबत आलेले आहेत, म्हणजे अप्रत्यक्षपणे आता तुमचे भाऊ पण आलेले आहेत. आता परळीकडे लक्ष आहे. परळीतून आता धनुभाऊच राहणार की पंकजाताई येणार? हे पाहता, हे अजित पवार भाजप बरोबर यावे हा निर्णय कोणी घेतला, तेच हा निर्णय घेतील भविष्यामध्ये. हा निर्णय मी आणि धनंजय घेणार कसे? धनंजयच्या डोक्यावर त्याचे नेते आहेत, माझ्या डोक्यावर माझे नेते आहेत. तर डोक्यावर म्हणजे पुन्हा डोक्यावर म्हणताल, डोक्यावर म्हणायचं मला हायरार्की, म्हणजे आमच्यापेक्षा वरचे. त्यांनी काय विचार केला हे आमच्यापर्यंत, माझ्यापर्यंत तरी बोलले नाही. धनंजयला काय बोलले असतील तर मला माहित नाही, पण मला अजून कोणी बोललं नाही की माझं भविष्य काय. म्हणजे आधी तर पंकजा मुंडे पराभूत झाल्या, आता या देशामध्ये इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झाल्या होत्या, परत त्या आल्या सत्तेमध्ये. पराभूत झाल्या म्हणजे संपल्या असं नाही. जर तुम्ही मला मतं पाहिली माझी, तर जेवढी मतं मला पडली होती तेवढीच पडली, पण जो तिसरा वर्ग होता, जो थर्ड डायव्हर्जन व्हायचं होतं, ते नाही झालं, म्हणून माझा पराभव झाला. म्हणजे आता मुंडे साहेबांचा तो मतदारसंघ, तिथे मी राजकीय 10 वर्ष कारकीर्द केली, मंत्री म्हणून काम केलं, पक्षाचा वाढवण्यासाठी राज्यभर काम केलं. आता माझा बेस कुठे, याचं उत्तर मला
पक्षाची श्रेष्ठीच देतील. पण मग तुम्ही दुसरे मतदारसंघ शोधले की परळीवरच फोकस केले? मी असं काही शोधलेलं नाही. नाही, पण तुम्ही बोललात ना की बरेच असे चाहते आहेत, त्यांना वाटतंय कार्यक्रम म्हणजे 25 मतदारसंघ 25 असे आहेत की मतदारसंघ तिथून मला हे पहा, मी जे काही बोलते ना हो. ते मी बोलत नाही, ते माझं उत्तर असतं. अच्छा. पंकजा मुंडेनी या सगळेजण मी बोलते असं नाही. तुम्ही मला एक प्रश्न विचारला तर मी त्याला उत्तर देते. मला एका पत्रकाराने विचारलं की तुम्हाला या मतदारसंघातून मागणी आहे, त्या मतदार, मी म्हटलं हो खरंच मला 25 मतदारसंघातून लोक म्हणतात. मला सांगा, मी जेव्हा पडले तेव्हा असे अनेक आमदार म्हणाले की आम्ही राजीनामा देतो, पंकजाताई आमच्या मतदारसंघातून निवडणूक लढा. असं झालंय का कधी इतिहासामध्ये? अनेक नेते पडले असतील राजकारणात. म्हणजे माझा प्रभाव 25, 30, 40 मतदारसंघावर आहे आणि तिथे पंकजाताईंची सभा झाली तर बाबा सीट लागते याची गॅरंटी तिथल्या उमेदवाराला असते. आणि मी माझी प्रचार सोडून, माझं काम सोडून, मला वाटतं की राज्यामध्ये सगळ्यात जास्त सभा कोणी घेतल्या असतील देवेंद्रजींनंतर तर मीच घेतल्या असतील. तर मी सगळीकडे फिरले का? मला स्वतःला करण्यासाठी नाही ना, पक्षाचा आमदार करण्यासाठी. तर मग त्या ठिकाणी प्रभाव आहे, मग ते लोकांची इच्छा आहे. परळीनी पाडलं का मग आमच्याकडून या, असं लोक म्हणतात. तेव्हा मी म्हणते पण मग आता तुम्ही राष्ट्रीय नेते आहात, तर लोकसभेकडे फोकस आहे की विधानसभेकडेच फोकस? माझा सध्या फोकस मी फक्त आणि फक्त त्या लोकांकडे आहे जे माझ्याकडे आशेने बघतात. जे 40-50 मतदारसंघात जिथे माझा प्रभाव आहे, माझा जिथे प्रभाव नाही तिथे कशाला मी फोकस करेन. शेवटी आपण जिथे आता आपण BA चा कोर्स घेतला आणि BSc ची परीक्षा तर देऊ शकत नाही ना. मी काय करू शकते? फोकस जिथे माझी शक्ती आहे तर माझा फोकस तिथे आहे की बाबा त्यांना काय देता येईल मला. याच्या पलीकडे मला फोकसचं असं काही जबाबदारी नाही की पंकजा तू हे बघ. जेव्हा जबाबदारी मिळेल ती जबाबदारी मी निभावलीच आहे आतापर्यंत. तुमचा फोकस हा पूर्ण विधानसभेवर आहे? माझा फोकस आता सध्या ना विधानसभेवर आहे ना लोकसभेवर आहे. माझा फोकस बीड जिल्ह्यात पुरता मर्यादित नाही. माझा फोकस महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघावर. बरोबर, पण तरी सुद्धा परळीचं मग नेमकं काय? कारण आता तर युती झालेली आहे. धनंजय मुंडे सिटिंग MLA आहेत. तर परळीचं जागा वाटप झालं तर त्यामध्ये ती सीट ही धनंजय मुंडे यांनाच मिळेल. आता धनंजय मंत्री झाला, मी मंत्री झाले तेव्हाचाही संघर्ष तुम्ही पाहिलाय. सगळ्या राज्यात माझ्यावर आरोप कोणी केले असतील, काय केले असतील, तो एक भाग झाला. पण आता धनंजय मंत्री झाला तर त्याला मी ओवाळलं, हेही जगाने पाहिलं. मला कोणाला कुठलं पद मिळाल्याने काहीही वाईट वाटत नाही, उलट आनंद वाटला. काही नाही बाबा, तुला मिळालं ना, चला आनंद आहे. पण धनंजय आणि मी बसून हे विषय ठरणार नाहीत. ज्यांनी हे सरकार आणलं त्यांनी हे विषय ठरवायचे. ते जेव्हा आम्हाला बसवतील तेव्हाच ह्याच्यातला मार्ग निघेल. आम्ही दोघंही हा निर्णय घेऊ शकत नाही. मला वाटतं त्यालाही विचारलं तो हेच म्हणेल की तेव्हा आम्ही ठरवू जेव्हा पक्षातले. पण लोकांना हे जाणून घ्यायचंय की तुम्ही परळीमधूनच लढणार का? लोक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतील, पण त्यांचा विश्वास पण आहे, ते प्रतीक्षा करतील. तुमची अशी काही भाषणं असतात किंवा पत्रकार परिषदा की काही वक्तव्य हे तुम्ही अंकित करता आणि मग त्याच्यातून अशा बातम्या होतात की तुम्ही नाराज आहे. त्याच्यावरच तुम्ही प्रतिक्रिया दिली होती की आता मला जे काही बोलायचं आहे, माझ्या मनात जे काय आहे ते एकदाच मी अमित शहांना बोलणार आणि त्यांची वेळ घेणार. अमित शहांनी तुम्हाला वेळ दिली का? नाही, अजून तरी मला त्यांची वेळ मिळाली नाही. पण का नाही मिळाली असेल? ते तुम्ही तर busy राष्ट्रीय आहेत ना. नेते आहात. नाही, ते बिझी होते मध्ये लोकसभेच्या अधिवेशनात. ते का मिळाली नाही याचं उत्तर मी कसं देणार? पण त्यांची वेळ अजून नाही मिळाली कारण ते त्या बिलामध्ये वगैरे बिझी होते मध्ये. आणि आता तर निवडणुका वगैरे मध्ये आहे. ते जेव्हा वेळ देतील तेव्हा मी भेटेन. नाही, पण मग कधी तुम्ही त्यांना तुमच्या मनातलं सांगणार आहात आणि काय तुम्हाला असं सांग? माझ्या मनातलं नाही. मी त्यांना सांगितलंय की बाबा हे माझे लोक आहेत, ह्यांच्या अस्वस्थतेसाठी. पण हे सगळं मी केव्हा म्हणाले? हे सगळे राजकीय गणित बसायच्या आधी. आता तर अजून वेगळं झालंय. आता तर सत्तेमध्ये आणखी एक पार्टनर निर्माण झालाय. तेव्हाच्या नात्यामध्ये परत फरक पडलाय. त्याच्यामुळे मी त्यांना वेळ मागितली, ते मला वेळ देतील तेव्हा मी बोलेन. मध्यंतरी तुमच्या कारखान्याला नोटीस आली, तर त्यावेळेला तुमची आताच रिॲक्शन अशी होती की इतरांच्या कारखान्यांना मदत मिळते, फक्त ती मलाच मिळत नाही. याचा नेमका अर्थ काय? म्हणजे पंकजा मुंडे यांना पक्षामधून डावललं जातं? हे बघ काय झालं, आता शेवटी माणसाचं बेसिक इन्स्टिंक्ट काय असतं, स्वतःला आपण जेव्हा विमानात बसतो तर आपल्या ऑक्सिजन मास्क लावा म्हणतात. ते आधी स्वतःला लावा, मग बाजूला बाळ असेल तरी नंतर लावा. तर माझं आता परिस्थिती अशी झाली आहे की सारख्या बातम्या सुटत राहतील आणि मी काहीच नाही बोलले तर कसं होईल? दरवेळी मी काहीतरी एलिगंट स्टँड घ्यायचा, मॅच्युअर सहनशील स्टँड घ्यायचा, पण फॅक्ट्स पण असतात ना. ज्यावेळी माझ्यावर काही महिन्यांपूर्वी GSTची रेड झाली त्यावेळी मी त्या अधिकाऱ्यांना स्वतः माझे माणसं पाठवून अकाउंट ऑफिस उघडून सगळे कागदपत्र दिले. त्यांना जे आकड्यांचे डाऊट होता ते सगळे जे मी तोंडाने आकडे सांगितले त्याच्यात काही तफावत आलेली नाही.
हे खरं आहे की आम्हाला आधी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले. आमचा कारखाना खूप अडचणीत आहे. मी आर्थिक प्रचंड प्रचंड तणाव आणि अडचणीतून जाते. माझं 9 किलो वजन कमी झालंय. मी खूप रोज बँकांच्या पाया पडते. हे सगळं होत असताना आजारी उद्योगांना मदत करायचं सरकारचं धोरण तर नव्हतं. काही विशिष्ट कारखान्यांना मदत केली. त्यामध्ये माझ्याही कारखान्याचं अपील गेलं होतं. तर तेव्हा जेव्हा माझ्यावर रेड झाली तेव्हाही मी आश्चर्य व्यक्त केले की बाबा माझ्यावर रेड झाली, खरं तर सगळ्या कारखान्यांना मदत झाली. एका चॅनलनी तर असा प्रश्न विचारला की पंकजा मुंडेंच्या काम करण्यामध्ये किंवा कारखाना सांभाळण्यामध्ये काही चुकलं का, तर त्याच्यावर 85% हो म्हणतात लोक. मग ज्या सगळ्या कारखान्यांना शासकीय मदत मिळाली आहे ते निगेटिव्ह नेटवर्कमध्ये होते, ते पण आजारी युनिट होते, मग त्यांच्या पण सगळ्यांच्या व्यवस्थापनामध्ये चूक झाली असा प्रश्न का नाही विचारला त्या चॅनलनी. हे आता लोक पण हुशार आहेत की बातम्या कशा लागतात, कोणाच्या किती प्रेमात आहे हे सगळं कळतं. ही पद्धत नाहीये ना एखाद्या माणसाला टार्गेट करायची. मग तुम्ही माझ्या कारखान्याला पैसे नाही दिले ह्याच्यावर मी तक्रार नाही केली. मी म्हटलं माझ्या कारखान्याला पैसे मिळाले असते तर कदाचित मी हे पैसे फेडू शकले असते, मला वेळ मिळाला असता, मी हफ्ते पाडून घेतले असते. आणि माझ्या कारखान्याचं झालं नाहीये त्याच्यामध्ये लोन. आणि तुम्हाला सगळ्यांकडे आकडे आहेत, 500-600 कोटी रुपये सगळ्या कारखान्यांना दिले आहेत. त्याच्यामध्ये लीड करत होते मी, सगळ्या बैठकांना मी होते, माझ्याच फक्त कारखान्याला पैसे मिळाले. तुम्हाला जे हे प्रश्न पडलेत ना ते प्रश्न तुम्ही मांडले होते, आपण थोडंसं पाहूया इथे. तर द्यायचे ते दिलेले आहेत. याच्या पलीकडे मला काहीही माहित नाही काय झालं. आणि मला जेव्हा कळलं तेव्हा ऑलरेडी मीडियाला कळलं होतं. हे जरा आश्चर्यकारक बाब आहे. मीडियाला ह्या माहिती कुणी दिल्या, मला म्हणजे जे कारखाना चालवत आहेत त्यांना माहित नाही आणि बाकीच्या दिले. हो, हा आर्थिक अडचणीतला कारखाना आहे. मोठे मोठे उद्योगपती अडचणीत आलेत, मोठे मोठे. याच्यामध्ये एक 8-9 कारखाने दिल्लीमध्ये केंद्र शासनाकडे मदतीसाठी गेले होते, त्यातही माझं नाव होतं. त्यातल्या मी सोडून बाकी सगळ्यांना आर्थिक मदत मंजूर झालेली आहे. आणि ती जर झाली असती तर कदाचित ह्या सगळ्या घटना घडल्याही नसत्या. पण खरंच माझ्या कारखान्याची अडचण निर्माण झाली. तुम्ही जर पाहिलं माझं स्टेटमेंट 6 महिन्यापूर्वी, आत्ताच 2 दिवसापूर्वीचं आणि आजचं, त्याच्यात काहीच तफावत नाही. मी तेच सांगितलं की खरंच माझा कारखाना अडचणीत आहे आणि माझ्या कारखान्याला मदत नाही मिळाली. तर मला हेच माझ्या राजकारणात कदाचित जे लोक प्रेम करतात ना की माझे स्टेटमेंट्स 6-6 महिन्याला बदलत नाही मी, हे खरं आहे. उद्योग एखादा आजारी होऊ शकतो, एखादा माणूस बँकरप्ट होऊ शकतो, हा काही गुन्हा नाहीये ना, हा काही फ्रॉड नाहीये ना, हे काही कुठलं इकॉनॉमिक ऑफेन्स नाहीये, कुठला भ्रष्टाचार नाहीये. हा एक दुर्दैवी भाग आहे की आम्ही दुष्काळात आर्थिक अडचणीत होतो. आणि मला आज तुमच्या निमित्ताने जगासमोर हे सांगायचं की मुंडे साहेब असल्यापासून अडचणीत आहे कारखाना. फक्त हे पंकजा मुंडेंनी फेल केलं, त्यांचं व्यवस्थापन चुकलं, असं जर कुणाला साध्य करायचं असेल तर हे माझ्यासाठी दुर्दैवी. कारण साहेबांना पण फार अडचणीला सामोरं जावं लागलं. त्यावेळी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेने साहेबांना कर्ज दिलं नाही, साहेबांना नॅशनलाइज बँकेतनं कर्ज घ्यावे लागले 4-4, 5-5% जास्त व्याजाने. आमचं क्रशिंग कॅपॅसिटी जेवढी होती तेवढं कधीच क्रशिंग नंतर झालं नाही. फक्त ट्रायल सीझनमध्ये सगळ्यात जास्त क्रशिंग झाल्याबद्दल एक अवॉर्ड मिळालेला आहे कारखान्याला. तेच सांगतात लोक, साहेबांनी अवॉर्ड घेतला होता, तुमचं असं झालं. असं नाही आहे. तर हे आमच्याकडचा भाग, तिथे ऊसाचं उत्पादन, अनेक नवीन कारखान्याची निर्मिती, हे खूप तिथे चॅलेंजेस आहेत. हे कोणाला साध्य करायचंय, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? नाही, तिथली इकॉनॉमिक परिस्थिती सांगते की नाही, या सगळ्या मागे नेमकं कोण आहे? कुठलं तरी एक चॅनल काल असं एक शो घेत होतं की पंकजा मुंडेंचं व्यवस्थापन चुकलं काय, असा प्रश्न कोण विचारतं का? तुम्ही लीड करताय प्रश्न, तुम्ही विचारला पाहिजे होतं की पंकजा. बातमी चॅनल आपण थोडंसं बाजूला ठेवू. या सगळ्या मागे आहे कोणाचं तुम्हाला वाटतं? नाही, तुम्ही जे असं सगळं अडून जे बोलताय की अडून नाही, मी स्पष्ट सांगते की हे कारखान्याची ही परिस्थिती जी आहे ती, आता मला सांगा, या कारखान्यावर रेड झाली 7-8-10 दिवसापूर्वी, बातमी अचानक काल कस काय आली ना? हे कोण करते तर मला शोध लावावा लागेल. मला काय माहिती कोण करतंय, मी त्याचा शिकार आहे, मी कसं शोध लावू? पण आम्हाला प्रश्न पडतो की तुम्ही राज्यकर्ते आहात, म्हणजे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या कारखान्यांना मदत मिळतेच हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. मग तुमच्याच कारखान्याला मदत का नाही, किंवा तुमच्याच पाठी का कोणी पक्षातलं उभं राहत नाही? मला माहित नाही, याचं उत्तर मी काय देऊ. म्हणजे मला नाही माहिती की का माझ्या कारखान्याचं लोन नाही झालं. कारण मग मी एखाद्या गोष्टीच्या किती मागे लागेल. कारण याच्यासाठी हा प्रश्न विचारला जातोय की आतापर्यंत ज्या कारवाया झाल्या या विरोधकांवर झाल्या, सत्ताधाऱ्यांपैकी ह्या अशा प्रकारच्या नोटिसेस वगैरे किंवा कारवाई ह्या तुम्ही पहिल्याच. मला हे पण माहित नाही ऍक्च्युली, पण असं असेल तर आता मी पहिला नंबर लावतेच सगळीकडे. म्हणूनच सुप्रिया सुळे या म्हणतात की पंकजा मुंडे ह्या भाजपची लेख नाही आहेत का, मी त्यांच्यासोबत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
नाही, मला हेही माहित नव्हतं की मी एकटीच आहे सत्ताधारी पक्षातील. पण जर कारवाईविषयी माझा आक्षेप नाही, त्याला मी नेहमीच सहकार्य केलेलं आहे. त्यांच्याशी वेळोवेळी आमच्या बोलण्या चालू आहेत. पण मी तिथे जे मला त्या साध्य करायचं होतं की तिथल्या लोकांसाठी तो कारखाना चालू करायचा, ते मी करू शकले नाही. ह्याचं मला दुःख जास्त आहे. सुप्रिया सुळे घेतो की गैरों के करम अपनों के सितम. आता बघा, अशा घटना घडतात माझ्या बाबतीत. ओके, बातम्या कोणीतरी 2 दिवसांनी 4 दिवसांनी देतं, ह्याच्यावर सगळ्या पक्षाचे लोक व्यक्त होतात. ह्याच्यात मी काय करू शकते? समजा हेच जर भारतीय जनता पार्टीचा कडे असा एखादा विषय आला असता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याविषयी, तर त्यांनी पण असंच व्यक्त झाले. त्याच्यात माझा काय दोष असू शकतो? त्यांना असं वाटतंय किंवा आणखी कोणाला वाटतंय, ह्याच्यात मी काय करू शकतो? नाही, पण इतर सगळ्या पक्षांना असं वाटतं की एकतर पंकजा मुंडेंनी आपल्याकडे यावं, किंवा इतर सगळ्या पक्षांना असं वाटतं की पक्षामध्ये तुमच्यावर अन्याय होतो. तुम्हाला स्वतःला असं वाटतं का की पक्षामध्ये तुमच्यावर अन्याय होतोय? मला असं वाटतं का, हा खूप डायरेक्ट प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की कदाचित जे मला जे आउटपुट देता येतील पक्षासाठी, त्याचा पूर्ण उपयोग पक्षाला करून देता येईल असं माझ्याकडे रोल नाही. नाही, माझा थेट प्रश्न होता की तुम्हाला अन्याय आणि न्याय याच्यासारखं वाटतं का? तुमचा प्रश्न थेट होता, पण कधी कधी थेट उत्तरं नसतात आपल्याकडे. मला अन्याय आणि न्याय ह्या शब्दात ते बसवता येत नाहीये. पण माझ्याकडून जे, आता उदाहरणार्थ माझी शिवशक्ती परिक्रमा ही सरळ आहे, याच्यात शक्ती प्रदर्शन नव्हतं. तुमचा मगाचा प्रश्न अर्धवट राहिला की याच्यामध्ये मी जिथे जाते तिथे गर्दी होते, तर मी कसं प्रदर्शन करते? हा, मी मंत्री आहे, मी अधिकारी बोलवले किंवा मी सत्ता वापरली आहे का पूर्ण पक्ष कामाला लागलाय, तर ती शक्ती आहे. मी बिचारी चालले दर्शनाला, लोक फुलं वाहत आहेत, त्याच्यात माझं शक्ती प्रदर्शन कसं आहे? कदाचित ही एवढी शक्ती माझी नैसर्गिक असेल की एवढे लोक माझ्यावर प्रेम करतात, किंवा कदाचित ते लोकांना माझ्याविषयी तेवढी सहानुभूती असेल. ह्याचे अर्थ अनेक निघतात. तसंच याही प्रश्नाचं उत्तर न्याय आणि अन्याय देता येणार नाही. पण माझ्या या सगळ्या शक्तीचा आत्तापर्यंत पक्षाला उपयोगच झालेला आहे. त्याचा उपयोग आणखी येईल हे पक्षांनी ठरवायचं. म्हणजे तुमच्याकडे ताकद आहे, पण तुम्हाला तशी योग्य जबाबदारी भाजपकडनं दिली जात नाही, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का? म्हणजे तशी जबाबदारी देऊ शकली नाही ते माझ्या काळात. उदाहरणार्थ, मी जेव्हा संघर्ष यात्रा काढली, राज्यभर फिरणाऱ्या नेत्यांमध्ये मुंडे साहेब वारल्यानंतर मी एक संघर्ष यात्रा काढली. त्याचा नक्कीच पक्षाला 10-5% फायदा झाला असेल. त्याच्यानंतर मंत्रिमंडळ झालं. मंत्रिमंडळामध्ये अनेक लोक मंत्री झाले, मी एकटीच नाही झाले. पण मला जे मंत्रिमंडळ मिळालं मी त्याचं सोनं करून दाखवलं. मी कधी मंत्रिमंडळासाठी, बंगल्यासाठी किंवा अशा कसल्या गोष्टींसाठी हट्ट धरले, भांडले, काही पातळी सोडून मी जीवनामध्ये कधी वागले. मला तेव्हाही संघर्ष झाला राजकारणामध्ये. मंत्री असताना सतत वेगवेगळ्या ह्याला सामोरं, त्याच्यातूनही मी हसत खेळत बाहेर आले. पराभवही मी अत्यंत आनंदाने स्वीकारला. पण जेव्हा आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही पळत पडला, फ्रॅक्चर झालं पायाला, तेव्हा तुम्हाला कुबड्या लागतात. चालत्या फिरत्या रोज मसल बनवणाऱ्या माणसाला कुबड्या लागत नाही. इलेक्शनमधला पराभव हा तसाच असतो. आणि जेव्हा मी पराभूत झाले तेव्हा माझं आउटपुट महाराष्ट्रात होतं. एका तालुक्याने मला समजा पराभूत केलं, तर आउटपुट महाराष्ट्रातला उपयोग कसा घ्यायचा याच्याकडे पक्षाने मला जबाबदारी देऊन उपयोग घ्यावा असं वाटतं मला. म्हणजे तुमचं पुनर्वसन पक्षाने केलं नाही असं तुम्हाला पुनर्वसन वाटतं? करायला मी काही कुठली पूरग्रस्त नाही. मला तर हे माहिती आहे, मी याचा आदर केलाय. जेव्हा मला पक्षाने, मी पडल्यानंतर विधान परिषदेवर चर्चा करत होते तेव्हाचे अध्यक्ष वगैरे, तेव्हा मी सांगितलं आपल्या पक्षाचा नियम असा नाहीये की पडलेल्या माणसाला परत तिकीट देतील, आपल्या कल्चरमध्ये बसत नाही. मी असं स्पष्ट भूमिका माझी होती. मला हे अपेक्षितही नाही की मला कोणीतरी काहीतरी पद द्यावं. पण माझं हे भाजपच झालंय ना. पडळकर देखील पडले होते, त्यांनाही विधान परिषदेवर घेतलं. म्हणजे जवळपास सर्वच भाजपत झाले. असं झालं. बरेच नावं आहेत. बरीच नावं आहेत अशी की जे विधानसभेला जे पराभूत झाले त्यांना विधान परिषदेवर घेतलं. मग आता अशा निर्णयानंतर अशा चर्चा होतात, ह्यात माझा काय दोष आहे? मी तर नाही करत. पण तुम्हाला अपेक्षा आहे का अशी, म्हणजे अपेक्षा होती? आता हे बघा 5 वर्ष मी काढले, आता काय अपेक्षा आहे मला? खरं म्हणजे फडणवीस गट आहे, त्याच्यामध्ये मग आता गिरीश महाजन असतील, प्रसाद लाड असतील, त्यानंतर प्रवीण दरेकर यांना संधी मिळते, परंतु जुन्या जाणत्यांना संधी मिळत नाही, असा एक देखील सूर आहे, तो विरोधकांकडनं येत असतो. तुम्ही कसं बघता या? हा सगळा सूर आहे, पण हा माझा आहे का? मी बोलले का?
कधी मी अर्वाच्य बोलले पक्षाविरुद्ध किंवा मी कधी लूज स्टेटमेंट कोणत्या नेत्याविरुद्ध केले. मी फार डिग्निफाईड राजकारण करते. डिग्निफाईड राजकारण नाही, मी डिग्निफाईडच आहे. पण हा सुराचा माझ्यावर परिणाम होतो ना. हा जो सूर उठतो किंवा मीडियामध्ये काही शोज होतात, बातम्या होतात की अरे बापरे तिच्या बाजूने हे बोलले, तिच्या अरे पण मी काय केलं त्याच्यामध्ये, हा सूर का उठतोय. ह्याच्यासाठीच मी मागे भाषणातही म्हटले की हा सूर का उठतोय, त्यांच्या निर्णयानंतर उठतोय, मी काय करते त्याच्या. बरोबर. असा सूर तुमचा नव्हता, मात्र तुमच्या भाषणामधून एक जो सूर उमटला तो आपण पाहूया. सगळ्यात अवघड गोष्ट आहे जनतेचं प्रेम मिळवणं. जनतेला एक्सरे मशीन सारखे त्याचे डोळे असतात आणि त्यांना सगळं आतलं बाहेरचं बरोबर दिसतं. कोण नेता कोणत्या कामासाठी, कोणत्या स्वतःच्या विषयासाठी काय करतो हे सगळं जनता बघत असते. आणि त्यामुळे आत्ता जे कधीतरी प्रत्येक युगानंतर एक बदलाव हवा असतो. आत्ता तरी लोकांच्या मनामध्ये एक वातावरण गढूळ आहे आणि या गढूळ वातावरणात तुरटीचं काम करायची माझी इच्छा आहे. राजकारण गढूळ कोण करतं? हे पहा, राजकारण मुळातच फील्ड गढूळ आहे. राजकारणाविषयी काही कुणी सहज चांगलं बोलत नाही. त्याचबरोबर हे जे भाषण आहे हे अजून एक मीडियाला पण माझी विनंती की माझं जे भाषण आहे जसं एखादं स्टेज आर्टिस्ट आणि एक कॅमेरा समोर काम करणाऱ्या आर्टिस्टमध्ये फरक आहे. त्याला रिटेक असतात. स्टेज आर्टिस्टला रिटेक नसतात. त्याला लाऊड ऍक्टिंग करावी लागते कारण शेवटच्या खुर्चीपर्यंत पोहोचावी लागते. मी एक प्रचंड मोठ्या सभा गाजवणारा नेता आहे. तर माझ्या समोरच्या पब्लिकला मी बोलत असते, मी तुम्हाला बोलत नसते त्यावेळी. ही सभा बीडमधली आहे. बीडमध्ये वातावरण गढूळच आहे. बीड अस्वस्थ आहे कारण माझा जिल्हा आहे. त्या माझ्या जिल्हा आहे. आमचा मुख्य शत्रू कोण होतं? राष्ट्रवादी. आता जिल्ह्यामध्ये वातावरण गढूळच आहे ना. प्रत्येकाला वाटतं अरे बापरे आता माझं काय. तो रोज येऊन माझं डोकं खात असतो. आता मी प्रत्येकाला कसं बोलणार. तर मग ते सगळे समोर आहेत. मी त्यांना काय समजवलं, वातावरण गढूळ आहे, याच्यात मी त्रुटीचं काम करेन, तुम्ही काही चिंता करू नका. आपल्या समोरच्या माणसाला आश्वस्त करणं नेत्याचं काम आहे ना, का त्याला अजून त्याला अस्वस्थ करायचं. आश्वस्त करणारा नेता हवाय, अस्वस्थ करणारा नेता नको आहे. भाजपात अस्वस्थ आहात? कोण? मी भाजपात अस्वस्थ नाहीये. मी सध्या जनरलीच अस्वस्थ आहे. भाजपात अस्वस्थ नाहीये पण मी जनरलीच अस्वस्थ आहे. कारण माझी परिस्थिती, या परिस्थितीत कोणालाही जरी ठेवलं तर तो माणूस अस्वस्थ काय, तो अजून काय करेल माहित नाही. मीच कशी एवढी. पण मग अस्वस्थपणे असा तुम्ही काही नाही नाही नाही, मी अस्वस्थात निर्णय घेत नाही. अस्वस्थ मी होणं म्हणजे मी फार जड आत्मा आहे. मी अशी पटकन डगमगणारी नाहीये. मी अस्वस्थ आहे कारण मी खूप गोष्टी ऍड्रेस करते. मी अगदी घरापासून ते या सगळ्या व्यावसायिक गोष्टी, राजकारणाच्या गोष्टी, ह्या सगळ्या वन मॅन आर्मी आहे मी. आणि म्हणून मी अस्वस्थ आहे की मी इथे लक्ष देते, मी तिथे लक्ष देते, मी तिथे, ह्याच्यामुळे अस्वस्थ आहे. पण इतर पक्षामधून सुद्धा तुम्हाला ऑफर्स आहेत, म्हणजे इतर म्हणजे एक सगळ्याच पक्षांमधून तुम्हाला खरं तर ऑफर्स आहेत. मग कसं पाहता तुम्ही? हे पहा, एखादा व्यक्ती आता कसं सांगू मी तुम्हाला, एखादा चांगला ताकदवर नेता, त्याला सगळेजण असं म्हणणं हा त्याचा सन्मान आहे नेता म्हणून. आणि माझ्याबद्दलच्या भूमिका लोकांनी अशा मांडणं, ह्याला मी अपमानजनक घेत नाही. मी जिथे आहे, दोन असतं, एक राजकारणात, एक तुम्ही अस्वस्थ आहात तर त्या अस्वस्थतेचा कुठेतरी फायदा उठवणारे लोक असतात, किंवा तुम्ही अस्वस्थ आहात त्याच्याविषयी सहानुभूती असणारे. मला या सगळ्यांचा सूर हा काही नकारात्मक कौतुकाचा वाटत नाही, तो सकारात्मक कौतुकाचा वाटतो. आता मी माझाच विषय कोणी चांगलं बोललं तर त्याचा का अवमान करू? मी कशाला अवमान करू? माझी भूमिका त्याच्याने अप्रामाणिक होत नाही ना. मी तर माझ्या ज्या ठिकाणी मला वाटलं होतं ह्या तिकीट नाही चांगलं, हे द्या, त्या ठिकाणी मला न सांगता ते तिकीट रात्रीतून जरी बदललं तरी मी त्याचा प्रचार केलाय आणि त्याला निवडून आणलंय. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात. माझ्या निवडणुकीत सुद्धा मी निवडणुकीचा अंदाजा बांधला. थर्ड पार्टी नसल्यामुळे मला ते निवडणूक अवघड जाणार होती हे मला पूर्ण कॉन्फिडन्स झाला होता. मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलं की पक्षाला मदत व्हावी. कदाचित बाबांनी ज्या पद्धतीने पक्षाकडे पाहिलं, आपला परिवार आहे, आपलं कुटुंब आहे, हे आपण पक्षाला स्ट्रेंथन केलं पाहिजे. त्यामुळे मला ती फिलिंग खूप आहे. पंकजाताई, एकच प्रश्न की अस्वस्थतेबद्दल बोलत असताना काही प्रश्न हे बोलल्याने सुटतात, तर ती अस्वस्थता सुटण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी या थेट बोलाव्या लागतील, स्पष्ट त्या व्यक्तीशी बोलाव्या लागतील. ते जिथे बोलायचं मी तिथे बोलते, जिथे नाही बोलायचं तिथे काय बोलून उपयोग? तुम्ही मागे असं म्हणालात की फडणवीस आणि तुम्ही एकत्र एका हेलिकॉप्टरनी प्रवास केला होता, चॉपरनी. मात्र आम्ही तुम्ही 1000 वेळा काहीच एकत्र प्रवास केला. पण तुम्ही काहीच बोलला नाहीत कारण खूप आवाज होता, असं तुम्ही उत्तर दिलं होतं. मला नाही आठवत काय, कारण हेलिकॉप्टरमध्ये बोलताच येत नाही.
खूप आवाज असतो. पंकजाजी, तुम्ही एकमेव अशा नेते आहात की सगळ्या विरोधकांना असं वाटतं की तुमच्यावर अन्याय होतो, तुमच्या समर्थकांना असं वाटतं की तुमच्यावर अन्याय होतो. तुम्ही मात्र असं कधीच म्हणत नाही किंवा तुमचा पक्षही असा म्हणत नाही की तुमच्यावर अन्याय झाला, किंवा तुम्ही थेटपणे तुम्ही असंही म्हणत नाही की माझ्यावर अन्याय होतोय. म्हणजे माझा पक्ष आणि मी दोघंही फारच संयमी आणि शांत आणि सहनशील आहे असं दिसते. की जग म्हणते माझ्यावर अन्याय होते, फक्त आम्ही दोघेच म्हणत नाही. खरं पंकजाजी, तुम्ही शिवशक्ती यात्रा काढली, त्याला झालेली प्रचंड गर्दी, ज्याला आम्ही शक्ती प्रदर्शन म्हटलं, त्या सगळ्या यात्रांमधली तुमची भाषणं ही आडून आडून पक्षाला इशारा देणारी होती. हे थेट मी तुम्हाला म्हणते मीडिया म्हणून. आताही तुम्ही बोलताना काही मधून असे इशारे हे पक्षाकडे जात असतात. हे सगळं मिळून एक पक्षाला एक इशारा आहे का हा पंकजा मुंडेंचा? हे पक्ष फार मोठा आहे. माझ्या पक्षाचा नेता हा जगाचा नेता आहे. काय माझी औकात आहे त्यांना इशारा द्यायची? काही इशारा द्यायची गरज नाही मला त्यांना. हे मी काही इशारे देत नाहीये किंवा मी माझ्या भाषणातून काही इशारे त्यांना देते. मी म्हटलं माझे भाषणे रिलेटिव्ह आहेत, त्या समोरच्या माणसासाठी ते भाषण आहेत, त्या प्रसंगासाठी. कारण मला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात काय बोलायचं अजूनही माहिती आहे, कुठे काय विषय आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी बोलतेय, लोकांसाठी. आता लोकांची शक्ती, आज कुठलंही पद नाहीये, कुठलंही म्हणजे पद म्हणजे संविधानिक कुठलं असं पद नाहीये. असं असताना एवढी लोकप्रियता टिकून असेल तर ती कशामुळे असेल? तर माझा बोललेला शब्द लोकांना आपला मनातला वाटतो. आता मी तेही नाही सोडू शकत. ते माझा मेन पिंड आहे आणि स्वतःचा पाठीचा कणा आणि पिंड हे बदलून कुठल्याही फील्डमध्ये काम करण्यात काही अर्थ नसतो. पक्ष मोठा आहे असं तुम्ही म्हणता. प्रीतम मुंडे यांच्या संदर्भात तुम्ही एक वक्तव्य केलं होतं, ते आपण पाहूया. एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कोणाला उचलून त्याच्या जागेवर मी बसणार नाही. भले मग ती माझी बहीण असो. प्रीतम 10 वर्ष खासदार राहिलेली आहे. एकदम तिला घरी बसून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही, तो दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. आणि असा निर्णय किंवा अशी चर्चा कुठेही माझी कोणत्याही पक्षाशी किंवा माझ्या पक्षाशी किंवा माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी झाली नाही. पण हा माझा निर्णय झालेला आहे. त्यांना मी कुठेही निवडणूक लढवीन जगात, दुसऱ्या देशात जाऊ, पण मी प्रीतम ताईंना उचलून काही निवडणूक लढणार नाही, हे मी स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही असं म्हणता ते मी कधीच नाकारणार नाही. मी म्हणले, तुम्हाला काय वाटलं ते सांगा. पण मग तिकीट वाटपाचे अधिकार तर पक्षाला आहेत असं तुम्हीच म्हणालात. हो ना, पण मला घ्यायचंय का नाही हा अधिकार कुणाचा आहे? माझा आहे ना. म्हणजे तुम्हाला लोकसभेचं तिकीट जर दिलं त्या जागेवर तर तुम्ही नाकारणार आहात. हे पहा, तुम्ही जेवढे माझे बाईट दाखवले मला आवडलं. आज हे आपकी अदालत टाईप वाटतंय मला. ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढे माझे बाईट दाखवले त्या प्रत्येकासमोर माईक आहे माझ्यासमोर, तर मी प्रश्नाची उत्तरं देते. नंबर 1. नंबर 2, माझ्यासमोर माईक आहे, मी भाषण करते. हे दोन्ही गोष्टी स्टेटमेंट असू शकत नाही. तर मी आता बोलते ते स्टेटमेंट आहे. तुम्ही मला जे दाखवलं त्याच्यात मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, कारण तो बीड जिल्ह्यात मी पहिल्यांदा गेले. हे सरकार स्थापन झालं, नवीन डेप्युटी सीएम वगैरे झाल्यानंतर, धनंजय मंत्री झाला, ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये मी पहिल्यांदा बीड जिल्ह्यात गेले. मग मी बीड जिल्ह्यात गेल्यावर मला पहिला प्रश्न पत्रकारांनी विचारला, तुम्ही आता काय करणार? गेले काही महिने झाले बीड जिल्ह्यात अशी चर्चा आहे, लोकांना असा आत्मविश्वास झालाय की पंकजा मुंडे नाही तर काय प्रीतमताई घरी बसतील आणि पंकजा मुंडे करतील. 10 वर्ष खासदार आहे ती. 10 वर्ष तिने अफाट कष्ट करून तिथल्या लोकांची सेवा केलेली आहे. तिला घरी बसवून स्वतःचं राजकारण प्रस्थापित करणं हे गोपीनाथ मुंडेंच्या पोटी जन्म घेतलेल्या माझे एकदम धैर्यवान नेता आहे मी. काय म्हणतात त्याला, ऑपॉर्च्युनिस्टिक नाही आहे मी की मिळाली संधी की घ्या, असा स्वभाव नाही आहे माझा. कदाचित माझं नुकसान होऊ दे त्याच्यामध्ये, पण मला झोप आली पाहिजे शांतपणे. माझ्या बहिणीला बाहेर काढून मी स्वतः झाले, आमचं सेटिंग झालं, अशा चर्चांना मी विराम दिलेला आहे. मी हे सांगितलं, मी खासदार आमदार असं नाही म्हटलं. मी प्रीतमताईंना विस्थापित करून प्रस्थापित होणार नाही, हे मी वचन लोकांना दिलेलं आहे. आता पुढे काय घटना घडतात त्या घटनेप्रमाणे ते स्टेटमेंट योग्यच ठरणार आहे. पण भाजपमध्ये असं असतं की जो निर्णय वरून होतो कोणत्या पाळावा लागतो, तो आदेश असतो पक्ष. भाजपमध्ये असं असतं असं नाहीये, सगळ्याच पक्षात असं असतं. काय तुम्हाला असं वाटतं? धनंजयला तुम्ही विचारलं तोही म्हणेल पक्ष ठरवेल नंतर आमचं विधानसभेचं काय. सगळ्या पक्षामध्ये असंच असतं की एक कोर कमिटी असते, एक अध्यक्ष असतो, ते ठरवतात. पण पक्षाने आदेश दिला तर मग पंकजा मुंडे काय करणार? पक्षाने अजून मला आदेश संदेश काही दिलेला नाहीये. ते ज्या दिवशी मला आदेश संदेश देतील, तो आदेश संदेश झाल्यावर मी त्याच्या वेळी तुम्हाला नक्की सांगेन.
जसा संघर्ष म्हणजे मी तुम्हाला पंकजाजी आपला पहिला इंटरव्ह्यू आठवत असेल तर 2009 मधला गोपीनाथ मुंडे यांना सुद्धा पक्षामध्ये तोच संघर्ष करावा लागला. तोच संघर्ष गोपीनाथ मुंडेंच्या कन्येला आता करावा लागतोय का? नाही, त्याच्यापेक्षा जास्त. कारण मुंडे साहेबांच्या वेळी संघर्षाची एक पातळी होती, विचारिक संघर्ष होते की ह्या गोष्टीत आणि जर दोन गटांमध्ये किंवा दोन विचारांमध्ये हे नाही आलं म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही झालं किंवा त्यांचे विचार एक नाही आले तर एक कुठेतरी ऐकण्याची एक जागा होती. आता तशी परिस्थिती नाही, त्यामुळे माझा संघर्ष जास्त आहे. पक्षामधली परिस्थिती पक्षामध्ये नाही, जगातला सगळा संघर्ष, कारखान्याचा विषय असेल, आर्थिक अडचणींचा विषय असेल, ह्या सगळ्या त्या काळातल्या सगळ्या मोळी झालेला विषय आहे. मी 10-100 कोटीचं कर्ज घेतलंय आणि कुठे दुसरीकडे वापरलंय असं तर नाहीये ना. हे 2012 मध्ये, 11 मध्ये, 9 मध्ये मुंडे साहेबांच्या काळातलं कर्ज आहे. ते कारखान्याचा विषय असेल, मतदारसंघातल्या संघर्षाचा विषय असेल. जसं साहेबांना स्वतःच्या घरच्यांच्या विरुद्ध लढावं लागलं नाही, पण मला लढावं लागलं ना त्यांच्या आदेशामुळे. हा एक संघर्ष होता. मग मंत्रिपदाच्या वेळी आपल्याच स्वतः समोर भाऊ होता विरोधी पक्ष, तो एक संघर्ष होता. आम्ही आता त्याच्यातनं थोडे बाहेर आलोय. आम्ही म्हटलं जाऊ दे बाबा आपण एक. त्याच्यानंतर आता समाजाच्या काही वेगवेगळ्या निर्णयांचा संघर्ष होता. जसं माझा दसरा होता. ह्या सगळ्या संघर्षांना साहेब नाही सामोरे गेले, मी गेले. तर साहेबांच्या वारसानी जसं आपल्याला एखादी गोष्ट मिळते ना सहज, तर ती टिकवण्यासाठी त्या व्यक्तीपेक्षाही 10 पट संघर्ष करावा लागतो. तुमचे समर्थक असं म्हणतात की तुम्ही आता ताई काहीतरी निर्णय घ्या. गेल्या वेळेला असं झालं होतं की सभेच्या वेळेला असं वाटलं की पंकजा मुंडे आता काहीतरी अंतिम निर्णय घेणार आहेत असं कार्यकर्त्यांना वाटलं होतं, तुमच्या समर्थकांनाही वाटलं होतं. मात्र त्यामध्ये कोणताही निर्णय झाला नाही. कुठल्या सभेला? मला वाटतं परळी मधल्या सभेमध्ये बावनकुळेंनी तुम्हाला समजावलं असं ते म्हणाले होते त्यामध्ये. तर पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार आहेत की नाही, किंवा मग तो निर्णय घेण्याची अद्याप वेळ आली नाही असं तुम्हाला वाटतं का? ते प्रेस कॉन्फरन्समध्ये मी हे पण सांगितलं होतं की माझ्याविषयी अफवा उठवू नका कोणी काही. मला जेव्हा काही पण निर्णय असेल आयुष्यामध्ये घ्यायचा, असा घ्यायची वेळ येऊ नये ईश्वर करू. कारण शेवटी कसं असतं, जसं एक विवाह बंधन असतं ना, तसं संघटनेशी आपलं एक बंधन असतं. आपण एक नकळत एकमेकांना वचनं, आना भाका शब्दा दिल्या असतात. आपण एका आयडिओलॉजीवर प्रेम केलेलं असतं. त्यामुळे असा निर्णय कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात त्याला घ्यावा लागेल तर तो पेनफुल असतो. आणि माझ्यासाठी तो प्रचंड असेल, कारण माझ्या ह्या संघटनेत मी माझ्या वडिलांना बघितलेलं आहे आणि माझ्यासाठी ते वेगळी अटॅचमेंट आहे. त्यामुळे असा निर्णय कोणालाही घ्यायची वेळ येऊच नाही असं माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि मी म्हटलेलं आहे हे जाहीरपणे की पंकजा मुंडे निर्णय घेईल तर ती स्वतः तुम्हाला बोलवून सांगेन. उगीच सगळ्यांनी डोके लावून बातम्या करू नका फक्त. मला त्याचा माझ्या करिअरवर वाईट परिणाम होईल. आई, तुम्ही आता बोलताना तुमच्या डोळ्यात थोडेसे चमक दिसते. खरं म्हणजे तुम्ही भावनिक आहात आणि तुमच्या या शब्दांमधनं थोडंसं भावनिकपणा जाणवतोय. भावनिक असायलाच पाहिजे माणसाने. माणूस भावनिक नसेल तर कोण असेल? जनावर असतील का? माणूस, मला हेच कळत नाही, भावनांचं राजकारण करतात, भावनांनी राजकारण करतात. भावनाशिवाय कसं करायचं कोणतंही काम? भावना असल्याच पाहिजे माणसाला. माझ्या भावना आहेच आहे, का नाही? माझ्या आयुष्यातले 19 वर्ष मी पण पक्षाला दिलेत, राजकारणात दिलेत, प्रत्येक निर्णय पचवत दिलेत, अत्यंत एलिगंटली हाताळले. कधी कुणाच्या फिजिकल अपिअरन्सवर टीका केली नाही, कोणावर वाह्यात शब्द वापरले नाही. भाषणं मी हजारो केलेत, अर्थ मीडियाने 100 लावलेत, पण पंकजा मुंडेची जीभ कधी घसरलेली नाही. आणि माझ्या आणि माझ्या घरच्यांनी राजकारणामध्ये कधी राजकारणाचा फायदा घेऊन स्वतःला काही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. ताई, तुम्ही संघर्षावर बोलताय आणि त्याच्यातून आणखी एक वेगळं जे कार्यकर्त्यांना वगैरे जे काही समजते ते समजेल. परंतु आता भाजपमध्येच राहून संघर्ष करणार आहात तुम्ही तुम्ही सगळेजण कुठवर वेगवेगळ्या संघर्ष बॉल करणार? टाकताय, पण माझ्याकडे बॅट एवढं लक्षात ठेवा. हां. नाही, संघर्षाची वेगवेगळ्या मर्यादा, शब्दांनी मला प्रश्न विचारताय. संघर्षाची काही काळे मर्यादा वगैरे काही? हा प्रश्नच कसली काळ मर्यादा असते हो? तुम्हाला प्रमोशन नाही मिळालं, तुमची किती काळ मर्यादा मी विचारू नाही शकत. आता तुम्हाला नाही वाटलं हे एडिटर बाबा हे पाहिजे होते, काय करू शकता तुम्ही? असं नसतं. संघर्ष वगैरे याला काळ मर्यादा नाहीये आणि संघर्षानेच नेता बनतो. मला आता कधी कधी वाटतं की मी पराभूत झाले, त्यामुळे मी जे पाहिलं किंवा जिथे पोचले ते कदाचित विजयी झाले असते तर नसते पोचले. तर मी प्रत्येक गोष्टीला सकारात्मकतेने घेते, ह्यालाही सकारात्मकतेने घ्यायचा प्रयत्न करते. पक्षामधला संवाद अजून आहे का? म्हणजे नेमका कोणाशी? महाराष्ट्रामध्ये कोणाशी संवाद आहे आणि दिल्लीमध्ये कोणाशी संवाद आहे? संवाद
म्हणजे काय, सगळ्यांशी संवाद आहे, सगळ्यांशी बोलते मी. माझे विषय घेऊन कोणाकडे जायची माझी स्वभाव नाही. ताई तुम्ही आता साखर कारखान्यासंदर्भात म्हणालात की संघर्ष करतीये, जुना आहे तो संघर्ष पण मला करावा लागतोय. मात्र त्याच्यावरती बावनकुळेंनी असं म्हटलं की त्यात काही असं विशेष नाही, नोटीस आली आहे, नोटीसनं उत्तर द्यायचं, संपला विषय. नोटीस नाही आहे ती, कारवाई आहे. अच्छा, पण त्यांनी असं हे आता केलं. त्यांना मी काय बोलू, तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांना तुम्ही प्रश्न जो विचारला त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं असेल, मला काय. त्यामुळे कोणीतरी काहीतरी बोललं आणि त्याच्यावर मी बोललं, ह्यानीच तर बातम्या बनतात. त्या बिचाऱ्यांनी काय बोलले असतील, मला काय त्याच्याशी देणे घेणे. ती कारवाई आहे, त्यांना माहिती नाही, त्यांना योग्य माहिती नाही. आता ही शिवशक्ती यात्रा झाली, आता पुढे काय? आता बघू काय. स्टेप बाय स्टेप तुम्ही काहीतरी ठरवत असता. तुम्ही म्हणालात की 2 महिन्यामध्ये मी नीट विचार करेन आणि काय तो निर्णय घेईन. केला ना. आता तुम्ही शिवशक्ती यात्रा काढली, त्याला मिळालेला सगळा रिस्पॉन्स आणि एकूण शक्ती प्रदर्शन किंवा पक्षामध्ये सुद्धा ते शक्ती कळलं प्रदर्शन असेल. कसं होतं, एखादी यात्रा पक्ष लीड करतो, पक्षातले प्रवक्ते त्याला हे करतात, त्याला म्हणतात शक्ती प्रदर्शन. किंवा एखादी निवडणूक आहे त्याच्यात केलेलं असं. आता ह्याच्यात माझं काय प्रदर्शन आहे, मी बिचारी गेले समजा कृष्णेश्वरला, त्र्यंबकेश्वरला, तिथे काय प्रदर्शन. ते लोक जे आले ते म्हणजे मी एका ठिकाणी तर मी रडलेच की म्हटलं हे काय यांना मी दिलंय आणि काय. तर ते काय म्हणत होते, मी रडले तेव्हा माहिती आहे, मीडियाला तुमच्या माध्यमातून जगाला कळेल. ते म्हणत होते ताई आम्ही आज धन्य झालो, आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात पाहिलं. मी रडलेच, म्हटलं मी काय केलंय असं. इतकं प्रेम लोक करतात आणि मला वाटतं हे प्रेम आहे ना, हे मला जे मिळालंय हे कुठल्याही पदापेक्षा आज तर या क्षणाला खूप श्रेष्ठ आहे. यात्रेदरम्यान काही स्थानिक जे आमदार खासदार आहेत किंवा भाजपचे जे नेते आहेत, तर यात्रेकडे त्यांनी पाठ फिरवली अशी देखील अशी कुठेतरी बातमी मी वाचली. पण उदयनराजे स्वतः होते, माधुरी मिसाळ आमदार होत्या. जिथे म्हणजे कसं आहे, ते यात्रा जिथून गेली तिथे भाजपचे आमदार होते तर ते आले. काही ठिकाणी बैठका होत्या पक्षांनी लावलेल्या, त्यामुळे ते तिकडे गेले होते 1-2 ठिकाणी. बाकी सगळीकडे लोक उपस्थित होते, असं काही पाठ फिरवली वगैरे नाही, सगळे उपस्थित होते. आणि मी सुरेश खाडेंकडे गेले होते, म्हणजे मी सगळे बरेच नावं आता घेऊ शकते. महाडिकांकडे मी जेवण केलं. उलट पक्षाचे सोडून सुद्धा बाकीच्याही लोकांनी माझं स्वागत केलं, सगळ्याच पक्षांनी. तर असं काही नाही आहे. पक्षांनी पाठ फिरवली का हा प्रश्न कोणीतरी विचारला, पण मी म्हटलं जिथे उपस्थित अपेक्षित होते 1-2 सगळीकडे उपस्थित होते लोक, त्यांना बैठका होत्या असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे एकूणच संघर्ष करण्याचा संघर्ष असा सुरूच राहणार आहे पुढे. संघर्ष कशाबद्दल आता म्हणजे संघर्ष असतोच ना, माणसाला रोज जीवनात संघर्ष करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, फिट राहण्यासाठी संघर्ष करावा. राजकारणामधला संघर्ष सुरू राहणार आहे आता तरी वाटतंय आता, कारण पुढचे 5-6 महिन्यात राजकारणात बऱ्याच गोष्टी क्लिअर होत राहतील. स्थिरावेल राजकारण, तुरटी फिरेल. रुटी फिरेल. सूचक वक्तव्य करतात. खूप खूप धन्यवाद तुम्ही थँक्यू आमच्याशी सो बोललात. मच. थँक्यू. तर रोकटोकमध्ये आज आपण पंकजा मुंडे यांच्याशी बोललोय. त्यांच्या मनात नेमकं काय दडलेलं आहे थोडंसं काढण्याचाही प्रयत्न केलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.